आज सकाळी लवकरच उठून सर्व काही कामं उरकली ती बघा. वातावरण पण चांगलं झालेलं होतं. ऊन एकदम कडक पडलेलं होतं. गरमागरम चहा घेतला. त्याच्यानंतर देवाची पूजा उरकून घेतली बघा. मस्तपैकी छान अशी देवाची पूजा करून घेतली. आणि देवाची पूजा झाल्यानंतरनं मी आज सोमवार होता त्याच्यामुळं महादेवाला गेलते बघा. खूप सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे आमच्या इथं. त्याच्यामुळं एकदम सकाळ सकाळ गेल्यामुळं गर्दी काही नव्हती आणि पूजा पण झालेली होती बघा. आणि इकडची पार्वती मातेची पूजा चालू होती. त्याच्यामुळं एकदम मंदिरात एकदम शांत वातावरण होतं बघा. एकदम असं म्हणजे जास्त जण नव्हते, गर्दी पण नव्हती. त्यामुळं मंदिरात एकदम प्रसन्न वाटत होतं बघा. एकदम छान असं वाटत होतं. दर्शन ते घेतलं आम्ही. थोडा वेळ बसलो आणि नंतर लगेच आपल्याला घरी आणून येऊन नाश्त्याची तयारी. आता मी रात्री उडदाची डाळ, अख्खे मूग आणि अख्खे हरभरे भिजू घातले होते बघा. दररोज तेच तांदळाची खाऊन द्वाशी हे केली ती. त्याच्यात आता मिक्सरमध्ये काढलं बघा मी आणि त्याच्यात थोडासा 1 वाटीभर रवा मिक्स केला मी आणि हे बॅटर असं तयारी झालं बघा. त्याच्यानंतरनं मी फक्त आणि हे त्यातलंच थोडं बाजूला काढून घेतलं आणि त्याच्यात बेसन मिक्स केलं मी. एकीकडं द्वाशी करायची होती आणि एकीकडं भजी करायची होती. आता ह्या एका बॅटरचे मी भजी केले. त्याच्यात गरा मिक्स नाही केला मी. फक्त उडदाची डाळ, मूग आणि हरभरे ह्याच्यात मिक्स करून त्याच्यात बेसन मिक्स केले. त्याची भजी केले मी, कांदा ते मिरची टाकून. आणि नंतरनं फक्त मुगाची डाळ, उडदाची डाळ आणि हरभरे आणि ही गरा मिक्स असं करून त्याची द्वाशी केली. म्हणलं ही हेल्दी पण आहे आणि एकदम चवीला पण लागते बघा. माझ्याकडनं तव्याला तेल जास्त झालं होतं त्याच्यामुळं बघा हे पसरणं झालं होतं लवकर. आणि खूप चांगले झाले ते बघा. चवीला पण खूप चांगले लागतात आणि खूप हेल्दी होतात बरं का हे. आणि एकदम चव छान लागते. आणि ते सारखं ते तांदळाचं खाऊन 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 कंटाळा येतो. म्हणलं आता हे हेल्दी पण आहे आणि ह्याच्यानं वेट लॉस पण होते. त्याच्यासाठी आहे ना म्हणलं आता आज हे हेल्दीच करून बघावं म्हणलं. आणि भजे थोडेसे म्हणलं बेसनाचे भजे करण्याच्या ऐवजी ह्याचेच आपण भजे करून बघावं. एकदम बाहेर पावसाचं वातावरण झालं होतं बघा. त्याच्यामुळं काहीतरी एक चटपटीत असं खाऊ वाटत होतं. त्याच्यामुळे एकीकडं मी हे डोसे केले आणि एकीकडं असे भजे तळले. त्याच्यामुळं गरमागरम भजी खूप चांगले लागले बघा. आपल्याला खरपूस भाजायचं असलं तर म्हणजे कडक पण होतात आणि मऊ पण होतात. आपल्याला जर कडक पाहिजे असेल तर थोडा वेळ जास्त वेळ ठेवायचे. आणि इकडं भजे बघा मी कडक केले ते एकदम कुरकुरीत छान असे केले ते भजे आणि डोसा. या खायला तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा.